श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज सकाळी केली होती नाश्त्याला रव्याची इडली। परवा तुम्ही रेसिपी पाहिला ती होती तांदळाच्या पिठाची इडली, पण यातली म्हणाल तर मला रव्याची इडली फार आवडते। इडली बरोबर सांबार तर लागतंच। सांबार टेस्टी असेल तर इडली खायला पण मजा येते। शानाई सकाळी लवकर उठून रानात जाऊन आल्या होत्या, म्हणून त्यांना म्हटलं पहिला तुम्ही नाश्ता करा। रानातून आलं की भूक खूप लागते। शेतातलं काम म्हणजे शारीरिक काम, म्हणून शानाईला आग्रह करून खावा म्हणते। एकदा खाल्ल्या की लवकर खायला बघत नाहीत। आणि माझी तब्येत बरी नव्हती हे खूप लोकांनी ओळखलं, पण आज तब्येत बरी नव्हती तरीही रात्री बाहेर निघावं लागते, कारण आम्हाला जायचं होतं आमच्या नातेवाईकाला बघायला आणि कंडिशनच तशी होती, त्यामुळे या वेळेला निघावं लागत होतं। कारण ही माणसं आहेत तर आपण आपलं आयुष्य आहे, नाहीतर माणसांशिवाय काय आहे आयुष्यात। आणि कुठेतरी जायचं म्हटलं तर हा रस्ता काही लवकर ओसरत नाहीत। वेळ तर आधीच परीक्षा बघते सगळ्यांची, आणि पेट्रोलची पण काय बोंब झाली आहे काय माहीत। लोक पंपावर खूप गर्दी करत आहेत। हे आमच्या इचलकरंजीमधील हनुमान मंदिर। मारुतीरायांना नमस्कार करून पुढे निघालो। नातेवाईक माझ्या खूप जवळचे होते, त्यामुळे त्यांना पाहिल्याशिवाय जीवच लागणार नव्हता। शेवटी हॉस्पिटलमध्ये एकदा बघितलं पेशंटला आणि मग जरा जीव भांड्यात पडला। मम्मी पप्पा भैया पण दवाखान्यातच होते। मग दवाखान्यातून निघालो घरी। मामा असला की आरू मामाकडेच असतो, आणि हा छोटा ऋदू मम्मी पप्पांच्या गाडीवर असतो, आणि ही डोक्याला ताप माझ्या गाडीवर असते, असं आमचे आहो म्हणत होते। वेळ झाला होता म्हणून आल्या आल्या वहिनींनी जेवायला पहिला वाढलं। वहिनीने आज स्पेशल दालचा राईस केला होता। जेवून ही चिल्लीपिल्ली बसली होती खेळत, आणि आमच्या आहोंना लागली होती खूप भूक, त्यामुळे तर ते पटपट जेवत होते। जेवणानंतर वहिनीने केला होता होममेड फालुदा। इतका अप्रतिम झाला होता म्हणून सांगू, आता हा ज्यूस मी वहिनींकडून शिकणार आहे। आज दवाखान्यात जाऊन आपल्या माणसाला बरं आहे पाहिल्यावर मग जरा समाधान वाटलं, पण छोटी जरी गोष्ट झाली असेल तर आपल्या माणसाला बघितल्याशिवाय चैन पडत नाही। चला मंडळी, उद्याही मला जायचं आहे तिकडेच, आणि काय झालं ते मी पुढे नक्की सांगेन। श्री स्वामी समर्थ।